नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। कोणत्याही प्रकारचा हल्ला परतवण्यास भारतीय लष्कर सक्षम, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मत। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, पुढे काय करायचं ते आम्ही सर्वजण एकत्र मिळून ठरवू, प्रफुल्ल पटेल यांचं मत। राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, विनायक राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका। आणि प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवरती दंडात्मक कारवाई होणार, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे सूत्रवाच। आता पाहूया सविस्तर वृत्त। पुण्याच्या दौऱ्यावरती असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यामध्ये आर्मी क्लबच्या मेळाव्याचं उद्घाटन झालेलं आहे। यावेळेला भाष्य करत असताना देशामधील कोणतंही संकट परतवण्यासाठी आर्मी सक्षम असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। भारत देश राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्य बाजूने मजबूत आहे। भारतीय सेना जगामधील उत्तम सेनेपैकी एक असून भू, जल आणि वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्य दल सक्षम आहे, असं गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये काढले। समर्थ भारत सक्षम भारत या प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्या वतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्न क्लब आयोजित नो युअर आर्मी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्यामध्ये नो युअर आर्मीचं प्रदर्शन लागलेलं आहे। आपल्या आर्मीच्या कॅपेबिलिटीज देखील या ठिकाणी पाहायला मिळतात, इनोव्हेशन देखील पाहायला मिळतं। जे डिफेन्स क्षेत्रामध्ये प्रचंड स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनचं काम चाललेलं आहे तेही पाहायला मिळतं। याचा मूळ उद्देश आपल्या सिव्हिलियन्सला, जनतेला आर्मीच्या जवळ आणणं आणि आपले जे युवा आहेत यांना इन्स्पायर करून त्यांना देखील आपल्या सैन्यासोबत काम करायला किंवा त्याच्यात भरती होण्याकरता त्यांना इन्स्पायर करणं, याकरता अशा प्रकारचं एक्झिबिशन या ठिकाणी लावलं जातं। आपल्या भारताने ज्या काही नवीन कॅपेबिलिटीज तयार केलेल्या आहेत आणि आपल्या शूर सेनेने जे काही आता या ठिकाणी आपल्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे आपले सुरक्षेचे इक्विपमेंट्स तयार केलेले आहेत, त्याचं प्रदर्शन या ठिकाणी आहे। मी आमच्या सैन्य विभागाचं मनापासून अभिनंदन करतो। आजच्या स्थितीमध्ये नॅशनल सिक्युरिटी समोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं की इंटरनली भारत मजबूत आहे, एक्सटर्नली पण भारत मजबूत आहे। आमची सेना जगातल्या उत्तम सेनेपैकी एक सेना आहे की जी निश्चितपणे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला परतवू शकते। तो जमिनीवर न होऊ द्या, तो आसमानात न होऊ द्या की तो समुद्रात न होऊ द्या, त्या प्रत्येक हमल्याला परतवण्याची क्षमता असलेली आमची सेना आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेलेले आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते सध्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। याच त्यांच्या नाराजीबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत अजित पवार, मी आणि छगन भुजबळ साहेब यांच्यात बैठक होऊन काही चर्चा सुद्धा झाली आहे। ते आमचे सहकारी आहेत, ते आमच्या सोबत आहेत, पुढे काय करायचं ते आम्ही सर्वजण एकत्र मिळून ठरवू, असं प्रफुल्ल पटेल यांनी मत व्यक्त केलं। छगन भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे। मी पहिलं पण सांगितलं की त्यांनी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ओबीसीच्या चळवळीमध्ये खूप काम केलेलं आहे आणि ते गोरगरीब वंचित समाजासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिलेला आहे। त्यांच्याबद्दल आणि मंत्रिमंडळाच्या विषयी जे काही चर्चा होत आहे, थोडी मला विसंगती वाटते। त्याचं कारण आहे की पूर्वी पण भुजबळ साहेबांची काही चर्चा दादांची, माझी, आमच्या सगळ्यांची काहीतरी झाली होती। त्या निमित्तानं थोडा त्यांच्या समजण्यामध्ये किंवा काही फरक आला असेल तर ते आम्ही चर्चा करून त्याचा मार्ग काढू, पण भुजबळ साहेबांचा आदर, सन्मान ते कायम राखला जाईल आणि त्याच्यासाठी जे काही आम्हाला करावं लागेल ते आम्ही नक्की करू। गेल्या काही दिवसांपासून राजापूरचे माजी आमदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती।
ह्या चर्चेवरती माजी खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राजन साळवी यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ते भाजपच्या वाटेवर असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यात त्यांनी आपण नाराज नाही, पक्ष बदलणार नाही असं देखील मत व्यक्त केलं. त्यावरती विनायक राऊत म्हणाले की राजन साळवी यांना मातोश्रीवरती बोलवण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला लांजा आणि राजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या, पण त्यावेळेला त्यांनी त्या नाकारल्या. राजन साळवी उद्धव ठाकरे यांना कधीही फोन करू शकतात. राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत असं मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले. बघा, 2 दिवसापूर्वी राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाशीच कायम प्रामाणिकपणे राहणार अशा पद्धतीचं ठामपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातूनच त्यांचं ते स्टेटमेंट आम्ही ऐकलेले आहे. आजसुद्धा राजन साळवी मातोश्रीवर गेलेले आहेत. यापूर्वीसुद्धा ते मातोश्रीवर आले होते निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर. निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा आम्ही लांजामध्ये लावत होतो, पण ती त्यांनी नाकारली. आदित्यजी ठाकरे यांची सभा राजापूरला लावत होतो, ती त्यांनी नाकारली. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष दिलं नाही असं ते म्हणूच शकत नाही. उद्धव साहेबांची आदित्यजींची सभाला प्रायोरिटी ही रत्नागिरीपेक्षा आम्ही राजापूरला देत होतो, पण तरीसुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर वरिष्ठांनी किंवा कोणी लक्ष दिलं नसेल असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते कधी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना फोन करून बोलू शकत होते. त्यांनी बोलले असते, त्यांनी काय सांगितले असते, कैफियत मांडली असती तर ताबडतोब त्याच वेळेला पक्षप्रमुखांनी त्याची दखल घेतली असती गांभीर्याने. छत्रपती संभाजीनगरमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर येते. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि त्यांच्या पत्नीने शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये उभाटा गटाचे माजी महापौर नंदकुमार घोडिले आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडिले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळेला शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत केले. राजकुमार घोडिले हे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत सुरुवातीपासूनच कार्यरत होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकदा त्यांनी तर एकदा त्यांच्या पत्नी अनिता घोडिले यांनी महापौर पद भूषवलं आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे उभाटा गटाचं मोठं नुकसान झालंय असं बोललं जात आहे. खैरे साहेब जे आहेत ना, खैरे साहेब हे फार एकनिष्ठ आहेत. ते म्हणजे खैरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे जे त्यांच्या जवळ राहिलेले आहेत त्यांना विचारा की ते किती पक्षाशी एकनिष्ठ आहे, मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. म्हणून मी त्यांना जाऊन बघितलेलं आहे आणि जे कोणी त्यांच्या बाबतीत असं बोलत असतील माझ्या आणि त्यांच्या बाबतीत ह्याच्यात याला काही तथ्य नाही. आणि मला वाटतं खैरे साहेब स्वतः माझ्यावर नाराज आहेत, मी असं झालो म्हणून ते मला पाठवतील आणि मागून येतील. जे काही बोलायचं ते खैरे साहेब तोंडावर बोलतील, असं काही त्यांच्या मनामध्ये हे नसतं आणि ते सोडणार नाही पक्ष, मला खात्री. म्हणून मी शेवटी म्हणजे त्यांच्या प्रेमापोटीच कालपर्यंत उद्धव साहेबांच्या प्रेमापोटीच होतो आणि शेवटी मलाही वाटलं की भविष्यात आपल्यालाही थोडंसं आपलं बघायला पाहिजे म्हणून मी पक्ष सोडला. मुंबईकर सध्या हवा प्रदूषणाचा सामना करत आहेत. गेल्या आठवड्यापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण झाले, परंतु या हवा प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी यश आल्याचं मत आता आयुक्तांनी व्यक्त केलंय. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणात वाढ झाली होती, मात्र महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तातडीच्या विविध उपाययोजनांमुळे आता प्रदूषणाची पातळी कमी झाली. मुंबईमधील प्रदूषणाची पातळी कमी झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक हा 125 ते 140 पर्यंत घसरलाय अशी माहिती आयुक्त भूषण गगनारी यांनी दिली आहे. आपल्याला कल्पना आहे की सध्या मुंबईमध्ये आपली जी AQI लेवल ही गेल्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी खरोखरच चिंताजनक झालेली होती. त्याच्यावरती आपण तातडीने काही उपाययोजना केल्या. सुदैवानं निसर्गाने देखील आपल्याला गेल्या 2 दिवसामध्ये चांगली साथ दिलेली आहे आणि सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून आता मुंबईच्या हवेचा दर्जा हा मागच्या आठवड्यापेक्षा लक्षणीयरित्या सुधारलेला आहे आणि पुढचे काही दिवस देखील सातत्यानं आमचे प्रयत्न चालू राहतील
प्रतिबंधित प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तुम्ही जर प्लॅस्टिकची पिशवी वापरत असाल तर तुमच्यावर देखील आता कारवाई होऊ शकते. प्रतिबंधित प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक पिशवीच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवरती कारवाई करण्याचे आदेश कदम यांनी दिल्याचं आज पाहायला मिळाले. दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती असेल, त्याच्यामध्ये पत्रकार बांधव आणि मीडियाचा फार मोठा सहभाग लागतो. आम्हाला तो सहभाग भेटत नाही. तो आहे सिंगल यूज प्लास्टिक. आज जनजागृतीसाठी मीडियाकडून आम्हाला जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तसा प्रतिसाद भेटत नाही. महानगरपालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे वारंवार ग्राउंड लेवलवर काम करतात, पण एक मीडियाकडून आम्हाला त्याबद्दल सपोर्ट लागेल की कुठल्या गोष्टी अलाउड आहेत, कुठल्या गोष्टी नाही अलाउड आहेत. ह्याचं जनजागृती आम्ही आमच्या स्तरावर करतोच, महानगरपालिका त्यांच्या स्तरावर सुद्धा करते, पण आपण सुद्धा मीडिया म्हणून आपल्या स्तरावर सुद्धा त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण ते सोडून महानगरपालिकेने त्यांच्या स्तरावर अजून काय उपाययोजना करू शकतात की ज्या गोष्टी, ज्या सिंगल यूज प्लास्टिक जे आहेत, मग ते डिस्पोजेबल आयटम असेल किंवा मग कॅरी बॅग्स असो, ह्या कशा बंद होतील ह्याच्यावर सुद्धा उपाययोजना आज आम्ही इथे डिस्कशन केलेलं आहे. कल्याण लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन मुलीची हत्या या प्रकरणामधील आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिला आज पोलिसांनी कल्याण कोर्टामध्ये हजर केले होते. यावेळेला कोर्टाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली असून दरम्यान तपास अधिकारी यांनी कोर्टासमोर आज महत्त्वाची माहिती देखील दिली. याबद्दल वकिलांनी अधिक माहिती दिली, पाहूया. मी ॲडव्होकेट नीरज कुमार फिर्यादीतर्फे आणि माझे सिनियर ॲडव्होकेट संजय मिश्राजी, आम्ही दोघे त्या ठिकाणी फिर्यादीतर्फे कोर्टात हजर होतो. त्या ठिकाणी जो आरोपी नंबर 1 आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतो आहे या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता, परंतु पोलिसांनी पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत MCR केलेला आहे. ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशनमध्ये आरोपी नंबर 1नी सांगितलं की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता, परंतु आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी 5,000 रुपयामध्ये विकलेला आहे. ते त्या मालकाशी, लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे. ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन IDs वगैरे असतील, मेल्स वगैरे असतील, त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. त्याचबरोबर जे CDR पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का, अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का, त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे. त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं होंडा शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे. वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.